नमस्कार, मी प्रमोद गाडे. हिस्टॉरिक मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण ब्रिटिश सत्तेचे परिणाम याविषयी अभ्यास करणार आहोत. पहिला मुद्दा आहे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना. भौगोलिक शोधामुळे युरोपीय सत्ता भारताच्या किनाऱ्यावर कशा येऊन पोचल्या याविषयीचा अभ्यास आपण पाठीमागच्या पाठात पाहिला. फ्रेंच, डच, पोर्तुगीज, ब्रिटिश असे सर्व युरोपीय भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्ता स्पर्धेत उतरले. इंग्रज भारतात व्यापाराच्या निमित्तानं आले तेव्हा भारतात आधीच असलेल्या पोर्तुगीजांचा त्यांना कडवा विरोध झाला. नंतरच्या काळात इंग्रज पोर्तुगीज संबंध मैत्रीचे होऊन विरोध कमी झाला. पुढे भारतावर वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या स्पर्धेत इंग्रजांना फ्रेंच, डच व स्थानिक सत्ताधीशांच्या विरोधाला तोंड द्यावे लागले. पुढचा मुद्दा पाहू. इंग्रज व मराठे. मुंबई हे इंग्रजांचे पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र होते. त्याच्या जवळपासचा प्रदेश मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. या प्रदेशावर मराठ्यांची घट्ट पकड होती. माधवराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा चुलता रघुनाथरावाने पेशवे पदाच्या लालसेपोटी इंग्रजांची मदत मागितली. त्यामुळे मराठ्यांच्या राजकारणात इंग्रजांचा शिरकाव झाला. 1774 ते 1818 या दरम्यान मराठे व इंग्रज यांच्यात 3 युद्ध झाली होती. पहिल्या युद्धात मराठा सरदारांनी एकजुटीने इंग्रजांना तोंड दिले. त्यामुळे मराठ्यांची सरशी झाली. 1782 साली सालबाईचा तह झाला. यातून पहिले इंग्रज मराठा युद्ध संपले. पुढचा मुद्दा पाहू. तैनाती फौज. इसवी सन 1798 मध्ये लॉर्ड वेलस्ली गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला. सर्व भारतावर इंग्रजांचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचे त्याचे धोरण होते. त्यासाठी त्याने अनेक भारतीय सत्ताधीशांशी तैनाती फौजेचे करार केले. या करारान्वये भारतीय सत्ताधीशांना इंग्रजांच्या लष्करी मदतीचे आश्वासन देण्यात आले. त्यासाठी काही अटी घातल्या. अट नंबर 1, भारतीय राज्यकर्त्यांनी त्यांच्या राज्यात इंग्रजांचे लष्कर ठेवावे. अट नंबर 2, लष्कराच्या खर्चासाठी रोख रक्कम किंवा तेवढ्या उत्पन्नाचा प्रदेश कंपनीला तोडून द्यावा. अट नंबर 3, इतर सत्ताधीशांशी इंग्रजाच्या मध्यस्थीनेच संबंध ठेवावे. अट नंबर 4, आपल्या दरबारी इंग्रजांचा रेसिडेंट म्हणजेच त्याला आपण म्हणतो प्रतिनिधी ठेवावा. अशा त्या अटी होत्या. भारतातील काही सत्ताधीशांनी ही पद्धत स्वीकारली आणि आपले स्वातंत्र्य गमावले. पुढे 1802 मध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. हा करार वसईचा तह म्हणून प्रसिद्ध आहे. परंतु हा तह काही मराठा सरदारांना मान्य नव्हता. त्यामुळे इंग्रज व मराठा दुसरे युद्ध झाले. त्यातील विजयानंतर
इंग्रजांचा मराठी राज्यातील हस्तक्षेप वाढू लागला. तो असह्य होऊन दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजाविरुद्ध युद्ध पुकारले. या युद्धात त्यांचा पराभव झाला. 1818 मध्ये त्यांनी शरणागती पत्करली. दरम्यान मुघलांची राजधानी दिल्ली प्रत्यक्षात दौलतराव शिंदे यांच्या नियंत्रणाखाली होती. शिंद्यांच्या फौजेचा पराभव करून जनरल लेक याने मुघल बादशाला ताब्यात घेऊन हिंदुस्थान जिंकला. पुढचा मुद्दा पाहू. छत्रपती प्रताप सिंह. पेशव्याचा अस्त झाला तेव्हा सातारचे छत्रपती प्रताप सिंह गादीवर होते. इंग्रजांनी छत्रपती प्रताप सिंहाशी तह करून ग्रँड डक या अधिकाऱ्याची त्यांना राज्यकारभारात मदत करण्यासाठी नेमणूक केली. नंतर त्यांना गादीवरून पदच्युत करून काशी येथे ठेवण्यात आले. तेथेच त्यांचा इसवी सन 1847 मध्ये मृत्यू झाला. छत्रपती प्रताप सिंहाचे कारभारी रंगो बापूजी गुप्ते यांनी इंग्लंडपर्यंत जाऊन या अन्यायाविरुद्ध दाद मागण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यांच्या न्याय मिळवण्याच्या प्रयत्नांना यश आले नाही. पुढे लॉर्ड डलहौसीने दत्तक विधान नामंजूर करून 1848 मध्ये सातारचे राज्य खालसा केले. चौकोनात दिलेली जी माहिती आहे, माहित आहे का तुम्हाला? याविषयी माहिती पाहू. माहित आहे का तुम्हाला? छत्रपती प्रताप सिंह यांनी सातारा शहरात येवतेश्वराच्या देवालयाच्या मागील बाजूस महादरा येथे तलाव बांधला आणि त्याचे पाणी शहरात खेळवले. शहरात रस्ते बांधले. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडे लावली. मुलामुलींना मराठी, संस्कृत, इंग्रजी शिकण्यासाठी पाठशाळा बांधली. तेथेच त्यांनी एक छापखाना काढला आणि अनेक उपयुक्त ग्रंथ या छापखान्यात छापून घेतले. 1827 साली राजनीती विषयक सभानीती नावाचा एक ग्रंथ लिहून त्यांनी छापला. त्यांनी साताऱ्याहून महाबळेश्वर ते प्रतापगड पर्यंत रस्ता तयार केला. तोच रस्ता पुढे महाड पर्यंत नेण्यात आला. छत्रपती प्रताप सिंह हे रोजनिशी स्वतः लिहित असत. आता आपण पुढचा मुद्दा पाहू. ब्रिटिश सत्तेचे भारतावरील परिणाम. दुहेरी राज्यव्यवस्था म्हणजे काय याविषयी आपण माहिती पाहू. रॉबर्ट क्लाइव्हने 1765 मध्ये बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली. महसूल गोळा करण्याचे काम कंपनीने हाती घेतले, तर शांतता सुव्यवस्था राखण्याचं काम बंगालच्या नवाबाकडे ठेवले. यालाच दुहेरी राज्यव्यवस्था असे म्हणतात. परंतु दुहेरी राज्यव्यवस्थेचे काही दुष्परिणामही कालांतराने दिसू लागले. काय असतील बरं दुष्परिणाम? तर सामान्य जनतेकडून कर रूपाने वसूल केलेले पैसे कंपनीतील अधिकाऱ्याने स्वतःच्या खिशात घातले. भारतातील व्यापाराचा मक्ता फक्त ईस्ट इंडिया कंपनीला दिल्यामुळे इंग्लंडमधील अनेक व्यापाऱ्यांना कंपनीचा हेवा वाटत होता. कंपनीच्या भारतावरील कारभारावर इंग्लंडमध्ये टीका होऊ लागली. तेव्हा कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी इंग्लंडच्या पार्लमेंटने काही महत्त्वाचे कायदे केले. कोणते कायदे असतील बरं? तर इंग्लंडमध्ये जी पार्लमेंट आहे त्या पार्लमेंटने केलेले कायदे.
पार्लमेंटने केलेले कायदे. 1773 साली रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल असा हुद्दा देण्यात आला. या ऍक्ट नुसार लॉर्ड वॉरन हेस्टिंग हा गव्हर्नर जनरल झाला. मुंबई व मद्रास इलाक्याच्या म्हणजे प्रांताच्या धोरणावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार त्याला मिळाला. त्याच्या मदतीला 4 सदस्यांची समिती नेमण्यात आली. 1784 मध्ये पीटचा भारत विषयक कायदा मंजूर झाला. कंपनीच्या भारतातील राज्यकारभारावर पार्लमेंटचे नियंत्रण ठेवण्यासाठी एक कायम स्वरूपाचे नियामक मंडळ स्थापन करण्यात आले. कंपनीला भारतातील राजकारभाराविषयी आदेश देण्याचा अधिकार या मंडळाला देण्यात आला. 1813, 1833 व 1853 मध्ये कंपनीच्या कारभारात फेरबदल करणारे कायदे पार्लमेंटने केले. कंपनीच्या प्रशासनावर ब्रिटिश सरकारचे अप्रत्यक्ष नियंत्रण अस्तित्वात आले. इंग्रज सत्तेच्या आगमनापाठोपाठ नवी प्रशासकीय पद्धत भारतात रूढ झाली. एक म्हणजे मुलकी नोकरशाही, लष्कर, पोलीस दल व न्यायव्यवस्था हे इंग्रजांच्या भारतातील प्रशासनाचे प्रमुख आधारस्तंभ होते. पुढचा मुद्दा पाहू म्हणजे मुलकी नोकरशाही. भारतात इंग्रजांची सत्ता दृढ करण्यासाठी इंग्रजांना नोकरशाहीची गरज होती. लॉर्ड कॉर्नवालिस याने नोकरशाहीची निर्मिती केली. मुलकी नोकरशाही हा इंग्रजी शासनाचा महत्वाचा घटक बनला. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खाजगी व्यापार करू नये असा नियम त्यांनी घालून दिला. त्यासाठी त्यांच्या अधिकाऱ्यांचे पगार वाढवले. प्रशासनाच्या सोयीसाठी त्याने इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशांची जिल्हावार विभागणी केली. जिल्हाधिकारी हा जिल्हा शासनाचा प्रमुख असेल. महसूल गोळा करणं, न्याय देणं, शांतता व सुव्यवस्था राखणं ही जबाबदारी त्यांची असेल. अधिकाऱ्याची भरती इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस, त्यालाच ICS असं म्हणतात, या ICS स्पर्धात्मक परीक्षेद्वारे अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाऊ लागली. पुढचा मुद्दा पाहू लष्कर व पोलीस दल. भारतातील इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशांचे संरक्षण करणं, नवे प्रदेश हस्तगत करणे व भारतातील इंग्रजाविरुद्ध उठाव मोडून काढणं ही लष्कराची कामे होती. तर पोलीस दलाचं काय काम होतं? देशात कायदा व सुव्यवस्था राखणे हे पोलीस दलाचे काम होते. पुढचा मुद्दा पाहू न्याय व्यवस्था. इंग्लंडमधील न्यायव्यवस्थेच्या धर्तीवर इंग्रजांनी भारतात नवी न्याय व्यवस्था स्थापन केली. प्रत्येक जिल्ह्यात मुलकी खटल्यासाठी दिवाणी न्यायालय व फौजदारी खटल्यासाठी फौजदारी न्यायालय स्थापन केले. त्यांच्या निर्णयाच्या फेरविचारासाठी उच्च न्यायालयही त्यांनी स्थापन केली. पुढचा मुद्दा पाहू कायद्यापुढील समानता. भारतामध्ये पूर्वी ठिकठिकाणी वेगवेगळे कायदे होते. न्यायदानात जातीनुसार भेदभाव केला जाई. लॉर्ड मेकालेच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या विधी समितीने
कायद्याची संहिता तयार केली. सर्व भारतात एकच कायदा त्यांनी लागू केला. कायद्यापुढे सर्व समान आहे हे तत्व इंग्रजांनी रूढ केले. या पद्धतीत सुद्धा काही दोष होते. युरोपीय लोकांवरील खटले चालवण्यासाठी स्वतंत्र न्यायालय व वेगळे कायदे अस्तित्वात होते. नवे कायदे सामान्य लोकांना समजत नसत. न्याय ही सामान्य लोकांसाठी खूपच खर्चिक बाब होती. खटले वर्षानुवर्ष चालत असे. पुढचा मुद्दा पाहू. इंग्रजांचे आर्थिक धोरण. प्राचीन काळापासून भारतावर आक्रमणे होत राहिली. अनेक आक्रमक भारतात स्थायिक झाले. ते भारतीय संस्कृतीशी समरस झाले. त्यांनी जरी इथे राज्य केले तरी भारताच्या अर्थव्यवस्थेत मूलभूत बदल केले नाही. तसं मात्र इंग्रजांचे नव्हते. इंग्लंड हे आधुनिक राष्ट्र होते. औद्योगिक क्रांतीमुळे ते भांडवलशाही अर्थव्यवस्था रूढ झाली. या व्यवस्थेला पोषक अशी अर्थव्यवस्था त्यांनी भारतात रुजवली. त्यामुळे इंग्लंडचा आर्थिक लाभ झाला. परंतु भारतीयांचे मात्र आर्थिक शोषण होऊ लागले. पुढचा मुद्दा पाहू. जमीन महसूल विषयक धोरण. इंग्रजी अंमल सुरू होण्यापूर्वी खेड्यातील अर्थव्यवस्था स्वयंपूर्ण होती. शेती व इतर उद्योग यांच्याद्वारे गावाच्या गरजा गावातच भागत असत. जमीन महसूल हे राज्याच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन होते. इंग्रज पूर्व काळात पिकानुरूप शेतसारा आकारला जात असे. पीक चांगले आले नाही तर शेतसाऱ्यात सूट मिळेल. महसूल प्रामुख्याने धान्य रूपाने घेतला जाई. शेतसारा भरण्यास उशीर झाला तरी शेतकऱ्यांकडून जमीन काढून घेतली जात नसे. उत्पन्न वाढवण्यासाठी इंग्रजांनी महसूल पद्धतीत महत्वाचे बदल केले होते. इंग्रजांनी जमिनीची मोजणी करून जमिनीच्या क्षेत्रानुसार शेतसाऱ्याची आकारणी निश्चित केली. रोख रकमेत व ठराविक वेळेत शेतसारा भरावा अशी सक्ती केली. शेतसारा वेळेत न भरल्यास शेतकऱ्याची जमीन जप्त केली जाईल असा नियम केला. महसूल गोळा करण्याची इंग्रजांची पद्धत भारताच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळी होती. त्यामुळे शेतकऱ्यांचे शोषण होत असे. पुढचा मुद्दा पाहू. नव्या जमीन महसूल व्यवस्थेचे परिणाम. नव्या जमीन महसूल व्यवस्थेचे अनिष्ट परिणाम ग्रामीण जीवनावर झाले. शेतसारा भरण्यासाठी येईल त्या किमतीला शेतकरी पीक विकू लागले. व्यापारी व दलाल वाजवीपेक्षा कमी दराने त्यांचा माल खरेदी करू लागले. प्रसंगी शेतकऱ्यांना सारा भरण्यासाठी सावकाराकडे जमीन गहाण टाकून कर्ज घ्यावे लागेल. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले. कर्जफेड झाली नाही तर त्यांना आपल्या जमिनी विकाव्या लागत. सरकार, जमीनदार, सावकार, व्यापारी हे सर्व शेतकऱ्यांचे शोषण करत असत. पुढचा मुद्दा पाहू. शेतीचे व्यापारीकरण. पूर्वी शेतकरी प्रामुख्याने अन्नधान्य पिकवत असत. हे अन्नधान्य त्यांना घरच्या वापरासाठी व गावाची गरज भागवण्यासाठी उपयोगी पडत असे. नीळ, तंबाखू, कापूस, चहा इत्यादी नगदी पिकांना इंग्रज सरकार उत्तेजन देऊ लागले. आता नगदी पिके म्हणजे
ज्या पीक काढल्यानंतर पैसे मिळतात ती नगदी पिके. आता कोणती नगदी पिके? तरी कापूस आहे, ते कापूस विकला तर पैसे मिळतो, नीळ विकले तर पैसे मिळतात, तंबाखू विकले तर पैसे मिळतात, चहा विकला तर पैसे मिळतात. ही नगदी पिकांना इंग्रज सरकार उत्तेजन देऊ लागले. अन्नधान्याच्या लागवडीपेक्षा नफा मिळवून देणारी व्यापारी पिके घेण्यावर जो भर दिला जाऊ लागला, या प्रक्रियेला शेतीचे व्यापारीकरण असे म्हणतात. पुढचा मुद्दा पाहू, दुष्काळ. 1860 ते 1900 म्हणजे जवळजवळ 40 वर्षाचा कालावधी. या काळात भारतात मोठे दुष्काळ पडले होते. इंग्रज राज्यकर्त्यांनी दुष्काळ निवारण्यासाठी पुरेसे प्रयत्न केले नाहीत. पाणी पुरवठ्याच्या योजनांवर फारसा खर्चही त्यांनी केला नाही. पुढचा मुद्दा पाहू, वाहतूक व दळण व्यवस्थेत सुधारणा. इंग्रजांनी व्यापार वृद्धी आणि प्रशासनाची सोय यासाठी भारतात वाहतूक व दळणवळण यांच्या आधुनिक सोयी सुविधा निर्माण केल्या. कोलकाता व दिल्ली यांना जोडणारा महामार्ग त्यांनी बांधला. 1853 साली मुंबई ठाणे रेल्वे मार्गावर आगगाडी धावू लागली. त्याच वर्षी तारायंत्राद्वारे संदेश पाठवण्याची यंत्रणा इंग्रजांनी भारतात सुरू केली. या यंत्रणेने भारतातील प्रमुख शहरे आणि लष्करी ठाणे एकमेकांना जोडली गेली. त्याचप्रमाणे इंग्रजांनी डाक व्यवस्थाही सुरू केली. आता या चित्रामध्ये तुम्हाला जो पूल दिसतोय, नदी दिसते, मुंबई ठाणे रेल्वे इसवी सन 1853 साली या पुलावरनं चाललेले दिसते. या सुधारणामुळे भारतीय समाज जीवनावर दूरगामी परिणाम झाले. देशाच्या विविध भागामधील लोकांचा परस्परांशी संपर्क वाढला. त्यांच्यातील एकतेची भावना वाढण्यास हातभार लागला. पुढचा मुद्दा पाहणार आहोत, भारतातील जुन्या उद्योगधंद्याचा ऱ्हास. भारतातून इंग्लंडला जाणाऱ्या मालावर इंग्रज सरकार जबरदस्त कर आकारत असे. उलट इंग्लंडमधून भारतात येणाऱ्या मालावर अतिशय कमी कर आकारण्यात येईल. इंग्लंडमधून येणारा माल हा यंत्रावर तयार झालेला असेल, त्यामुळे त्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात व कमी खर्चात होईल. अशा स्वस्त मालाशी स्पर्धा करणे भारतीय कामगारांना कठीण झाले. त्यामुळे भारतातील पारंपरिक उद्योगधंदे बंद पडले. अनेक कारागीर बेकार झाले. पुढचा मुद्दा पाहू, भारतात नव्या उद्योगधंद्याचा विकास. इंग्रज सरकारचा पाठिंबा, व्यवस्थापनाचा अनुभव व भांडवल इत्यादी गोष्टीच्या अभावामुळे भारतीय उद्योजक मोठ्या संख्येने पुढे येऊ शकले नाहीत. परंतु अशा अडचणीवर मात करून काही भारतीयांनी उद्योगांची उभारणी केली. इसवी सन 1853 मध्ये कावसजी नानाभाई दावर यांनी मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू केली. 1855 मध्ये बंगालमधील रिक्सरा येथे तागाची पहिली गिरणी सुरू झाली. इसवी सन 1907 साली जमशेदजी टाटा
यांनी जमशेदपूर येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला. भारतामध्ये साखर, धातू, कोळसा, सिमेंट, रासायनिक द्रव्ये या उद्योगांनाही सुरुवात झाली. पुढचा मुद्दा पाहू. सामाजिक व सांस्कृतिक परिणाम. 19व्या शतकात युरोपमध्ये मानवतावाद, बुद्धिवाद, लोकशाही, राष्ट्रवाद, उदारमतवाद या मूल्यावर आधारित नवे युग साकारले होते. पाश्चिमात्य जगातील या परिवर्तनाचे पडसाद भारतात सुद्धा उमटणे स्वाभाविक होते. इंग्रजांना प्रशासन चालवण्यासाठी भारतातील समाजाची ओळख करून घ्यायची होती. त्यासाठी त्यांनी येथील परंपरा, इतिहास, साहित्य, कला, येथील संगीत, प्राणी, पक्षी यांचाही अभ्यास करण्यास सुरुवात केली. इसवी सन 1784 साली विल्यम जोन्स या इंग्रज अधिकाऱ्याने कोलकाता येथे एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल ही संस्था स्थापन केली. मॅक्स मुलर हा जर्मन विचारवंत भारतीय धर्म, भाषा, इतिहास यांचा गाढा अभ्यासक होता. या उदाहरणामुळे आपणही आपला धर्म, इतिहास, परंपरा यांचा अभ्यास करायला हवा अशी जाणीव नवशिक्षित भारतीयांमध्ये होऊ लागली. इंग्रजांनी भारतात अनेक कायदे केले. इसवी सन 1829 मध्ये लॉर्ड बेंटिंगने सतीबंदीचा कायदा केला. इसवी सन 1856 मध्ये लॉर्ड डलहौसीने विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. हे कायदे समाज सुधारणेस पूरक ठरले. प्रशासन चालवण्यासाठी ब्रिटिशांना इंग्रजी शिक्षण घेतलेल्या भारतीयांची गरज होती. लॉर्ड मेकालेच्या शिफारशीनुसार 1835 मध्ये भारतात इंग्रजी शिक्षण सुरू करण्यात आले. नव्या शिक्षणाद्वारे नवे पाश्चात्य विचार, आधुनिक सुधारणा, विज्ञान, तंत्रज्ञान यांची भारतीयांना ओळख करून देण्यात आली. इसवी सन 1857 साली कोलकाता, मद्रास, मुंबई, मद्रासला जात आपण चेन्नई म्हणतो, येथे विद्यापीठांची स्थापना करण्यात आली. पाश्चात्य शिक्षण घेतलेल्या मध्यमवर्गाने भारतातील समाज प्रबोधनाच्या चळवळीचे नेतृत्व केले. लाईक करा, शेअर करा आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी हिस्टॉरिक मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.